नागपूर बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात राज्य शिक्षण मंडळाचे नागपूर विभागीय अध्यक्ष आणि प्रभारी शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या कारवाईमुळे आता शिक्षण विभागामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। चिंतामण वंजारी हे शिक्षणाधिकारी असतानाच बनावट शालार्थ आयडीजना मंजुरी देण्यात आलेली होती। भरती प्रक्रिया बंद असताना सुद्धा ही मंजुरी देण्यात आली आणि या बाबी संगनमताने लपवून ठेवण्यात आलेल्या होत्या। बुधवारी प्रत्यक्ष शालार्थ आयडी बनवणारा उपसंचालक कार्यालयातल्या लिपिकाची अटक आणि त्यानंतर लगेचच वंजारी यांच्यावरील कारवाईनंतर या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारापर्यंत एसआयटी लवकरच पोहोचेल असा अंदाज वर्तवला जातोय। 2019 पासून हा गोरखधंदा सुरू असल्याचं आतापर्यंतच्या तपासामध्ये निष्पन्न झालंय। शालार्थ आयडी संबंधी गुन्हा तो सायबर पोलीस स्टेशनला दाखल आहे। त्याच्या अनुषंगाने हे अटक करण्यात आले आहे। त्याच्यामध्ये जे माध्यमिक शिक्षणाधिकारी तत्कालीन होते चिंतामण वंजारी यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे आणि त्याच्यापूर्वी जे डेप्युटी डायरेक्टर होते पारधी यांना पण अटक करण्यात आले। जो शालार्थ आयडी बनवण्यात आले की ज्या ठिकाणी त्यांचे प्रस्ताव आलेले नसताना सुद्धा त्यांना शालार्थ आयडी इश्यू करण्यात आले। त्यानंतर त्यांची नियुक्ती आणि त्यांचे पेमेंट त्या ठिकाणी काढण्यात आले। ह्याच्या अनुषंगाने या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।